नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अशा प्रकारच्या डिझाईनची फ्रॉक कशी शिवायची तेच मी सांगणार आहे. तर आजची फ्रॉक मी साधारणतः 2.5 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी शिवत होते. तर त्यासाठी मी इथं बघा 2 कपडे घेतलेले आहेत अस्तरचे. त्याला असं मधून फोल्ड केलं. त्याच्यानंतर इथं मी छातीची रुंदी घेते 8 इंच. बघू शकता 8 इंच एवढी मी रुंदी इथं घेतलेली आहे. रुंदीचं मार्किंग झाल्यानंतर आपल्याला उंची टाकायची आहे. वरच्या भागाची उंची फ्रॉक हा कमरेपर्यंत असतो आणि कमरेतून खाली जॉईंट होतो. तर उंची मी घेतलेली आहे 10 इंच. 2 इंच इथं मी गळा रुंदी घेतली. त्याचबरोबर बघा 4.5 इंच मी इथं शोल्डर घेतला आहे. तिथून खालीच मी इथं 4 इंचावरती मुंडा घेतला आहे. तर इथं मी स्लीव्ज लावणार नाही आहे. स्लीव्ज लावली असती तर मी इथं 4.5 घेतलं असतं. मी इथं स्लीवलेस ठेवते त्याच्यामुळे मी इथं 4 इंच घेतलं आहे. त्यानंतर मी गळ्याची उंची घेतलेली आहे. पुढच्या गळ्याची उंची इथं तुम्ही 3, 3.5, पावणे 4 पर्यंत घेऊ शकता. मी इथं 3.5 एवढीच ठेवलेली आहे. मला जास्तही डीप नेक नाही आवडत लहान मुलींसाठी. 1 इंचावरती मुंड्याचा इथं मी गोलाकार देऊन घेतला. कमरेच्या साईडने मी इथं साधारणतः 1 ते 1.25 इंच एवढा स्लोप देऊन घेतला आहे. म्हणजेच की तिरकी लाईन ड्रॉ केलेली आहे, जे आपलं कमरेचं मार्जिन राहणार आहे फिटिंग. तर त्याच्यानंतर जसं मार्किंग केलं होतं सेम तसंच्या तसं मार्किंग इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि मागचा आणि पुढचा गळा तुम्ही जर नीट चेक केला असेल तर दोन्ही कपडे मी सोबतच इथं कट करून घेतलेले आहेत. कारण की ही जी डिझाईन आहे ना तर ती जशी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी दोन्ही आपल्याला सोबतच कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही जर पुढचा गळा जास्त डीप घेतला असेल जसं की 4 पर्यंत तर पाठीमागचा मग तुम्हाला 1 इंच कमी घ्यावा लागेल. ठीक आहे. तर आता मेन फॅब्रिकवरती मी इथं हा जो काही अस्तरचा कपडा आहे ना तर तो ठेवून साईडनी थोडं मार्जिन पकडून असं कटिंग करून घेणार आहे. बघा असं. आता इथं मधून पण एक जॉईंट आहे तर तो मी कट करून घेते. म्हणजे आपला पुढचा आणि पाठीमागचा असे 2 पार्ट इथं रेडी होतील. त्यातला आता एक पार्ट कोणताही घ्यायचा, त्याला सरळ ठेवायचं. सरळ उलटं खणामध्ये पटकन कळत नाही तर नीट चेक करून सरळ भाग ठेवायचा. त्याच्यावरती आपण हा अस्तरचा पार्ट ठेवूया. आणि आता आपल्याला मुंड्याकडून शिलाई द्यायला चालू करायचे आहे. हे बघा साधारणतः 2 लाईन किंवा मग पाऊण इंच इतकं आपण इथं शिलाई देऊ शकतो. ठीक आहे. तर मुंड्याच्या साईडनी चालू करून इथं आपल्याला शोल्डरला नाही शिलाई द्यायची, लक्षात ठेवा. शोल्डरला जर आता शिलाई दिली आणि पलटी करताना तिथं शोल्डर खूप जास्त जाड असा दबला जातो. त्याच्यामुळे इथं शोल्डरला शिलाई द्यायची नाही आहे. फक्त मुंड्यांना शिलाई द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असा कपडा पकडायचा आणि मग गळ्याचं जे काही इथं आहे ना तर ती टीप देऊन घ्यायची आहे गळ्याला. हे बघा चौकोनी गळा आहे त्याच्यामुळे व्यवस्थित आला पाहिजे. त्या हिशोबाने इथं व्यवस्थित टीप देऊन घ्यायची. तर हे बघू शकता. आणि ह्याचा मुलीने घातलेल्याचा फोटोसुद्धा मी इंस्टाग्रामवरती शेअर केलेला आहे. ह्या ड्रेसचा खूप सुंदर असा हा ड्रेस दिसतो ज्यावेळेस ना घातला जातो तेव्हा. तर आता साईडनी ना पूर्ण कपडा मी इथं कट करून घेतला आहे. त्याच्यानंतर मी इथं छोटे छोटे कट्स देणार आहे. जिथे आपला चौकोन आलेला आहे ना कोन, तर तिथे व्यवस्थित असा तिरका कट द्यायचा, नाही तर तो कोन बराबर निघत नाही किंवा मग थोडासा लंब असा दिसतो. त्याच्यामुळे सेम मुंड्यामध्ये सुद्धा छोटे छोटे कट्स द्यायचे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हा पार्ट इथे उलटा करून घ्यायचा आहे. उलटा करायचा आणि बरोबर कोने व्यवस्थित काढायचे आपले चौकोनाचे. आणि आता आपण इथे दाबटीप देऊन घेऊया. दाबटीप देताना बऱ्याच वेळा ना एकदम कडेने दाबटीप दिली जाते आणि त्याच्यामुळे ना अजिबात चांगलं दिसत नाही. तर एकदम कडेला न देता थोडंसं मार्जिन पकडत आपल्याला ही दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून ना खूप छान दिसतं. आणि आपण एखादी पट्टी लावली असं त्याचं फिनिशिंग वाटतं त्यामुळे. तर सेम आपण आता गळ्याला सुद्धा इथं दाबटीप देऊन घेऊया. याचे गळ्याचे सुद्धा कोने अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे म्हणजे आपलं फिनिशिंग छान दिसतं. आता सेम इकडच्या मुंड्याला सुद्धा टिप देऊन घेते. त्यानंतर आपल्याला कपडा उलटा करायचा आहे आणि एकामेकाला जॉईंट करून घ्यायचे आहेत कपडे. आणि इथे सुद्धा जो जास्तीचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तर तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. जर तुम्हाला मेजरमेंट समजलं नसेल तर मेजरमेंटचा चार्ट जो आहे ना तर तो मी आधीच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी किती इयरसाठी किती मेजरमेंट घ्यायचं वगैरे सगळं अगदी सविस्तर दिलं आहे. सोबतच भाई नसेल तर किती घ्यायचा मुंडा किंवा भाई असेल तर मुंडा किती घ्यायचा हे सुद्धा मी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला आहे, किंवा छोट्या मोठ्या गोष्टी. तर तो चार्ट तुम्ही बघू शकता किंवा लिहून घेऊ शकता, तुमच्या घरामध्येही लावू शकता. तर चला आता पाठीमागचा पार्टसुद्धा आपण इथं रेडी करूया. सेम पद्धतीने आपल्याला पाठीमागचा पार्ट इथं रेडी करायचा आहे. फक्त इथं मिडलला आल्यानंतर आपल्याला इथं फी शेपमध्ये ना
पाठीमागं बटनासाठी तयार करून घ्यायचा आहे। ह्याची उंची साधारणतः 5 ते 5.5 इंच एवढी खाली लांब असावी, जेणेकरून हा फ्रॉक जो आहे ना घालताना काढताना इझी पडेल। नाहीतर सरळ तुम्ही इथं चेन लावलीत तरी चालेल। चेन कशी लावायची याच्यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ मी मागेच टाकलेला आहे, मागचाच व्हिडिओ असेल, 1-2 व्हिडिओ सोडले तर तो तुम्ही सविस्तर बघा, जेणेकरून तुम्हाला चेन कशी लावायची हे सुद्धा व्यवस्थित कळेल। तर बघा आता सेम पद्धतीने आपल्याला जसा पुढचा पार्ट रेडी केला होता सेम तसाच करायचा आहे। म्हणजे सगळा एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा। आता फक्त इथं आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि जे आपण फी तयार केले ना, फी सारखा शेप दिलेला आहे, तर तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून पलटी करताना तो प्रॉपर येईल त्यासाठी। तर कट करताना कधी कधी काय होतं ना, शिलाई कट होते आणि मग आपण ज्यावेळेस पलटी करतो तर त्यावेळेस आपले मेन फॅब्रिकचे धागे उसकतात। तर एकदा चेक करायचं, उसकत असतील तर परत इथं आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे बरोबर आणि त्याच्यानंतरच पलटी करायचं, जेणेकरून मग आपल्याला ते फिनिशिंग आहे ना तर छान निघतं। इथे कट व्यवस्थित द्यायचा, जेणेकरून तिथे कोणताही घोळ येणार नाही त्यासाठी। तर आता इथं सगळे कोने जे आहेत ना तर मी हाताने प्रॉपर काढून घेते बघा, व्यवस्थित असे कोने काढून घेते। बटन जरी लावलं तर फ्रॉक खूप छान बसतो, जरी चेन नाही लावली तरी। फक्त त्याची जी उंची आहे ना तर 5.5 इंचापेक्षा जास्तच असावी किंवा 5 इंच तरी कमीत कमी असावी, त्याच्यापेक्षा कमी उंची घ्यायची नाही, नाहीतर मग डोक्यातून शिरताना खूप जास्त त्रास होतो त्यामुळे। आणि हे शक्यतो लहान मुलींनाच करायचं, थोडी मोठी असेल जसं की 5 वर्षापेक्षा जास्त तर तुम्हाला इथं चेन द्यायचे। तर बघा इथं आता सेम पद्धतीनं मी दाबटीप देऊन घेतलेले आहे। तर बघू शकता व्यवस्थित जे चौकोन आहेत ना तर ते कोन व्यवस्थित काढून घ्यायचे, कपडा नीट पकडायचा, नाहीतर मग सरळ प्रेस करून घ्यायचा। हे ओरिजिनल खण आहे त्याच्यामुळे याचे जास्त एवढे धागे निघत नाही। जे मोठा खण असतो ना तर त्याचे जास्त धागे निघतात, जो लहान खण असतो तर त्याचे जास्त धागे निघत नाही। आपल्याकडे खणाचा कपडा सुद्धा भेटतो, तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता। तर आता सेम पद्धतीने आपण दोन्ही कपडे एकमेकांना जॉईंट करूया आणि जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो आपण इथे कट करून टाकूया। तर हा बघा आता आपला हा पार्ट रेडी झाला आहे। आता आपण पुढचा पार्ट सुद्धा घेऊया आणि शोल्डर जॉईंट करून घेऊया पहिल्यांदा। तर दोन्ही शोल्डर मी अगदी कडेनी वरच्या साईडनी तर पहिल्यांदा जॉईंट केलेत। तर त्यानंतर आता याला पलटी करते, म्हणजे उलटं करते आणि आतल्या साईडनं जे शोल्डर आहेत ना तर अर्ध्या इंचावरती आपल्याला हे दाबून घ्यायचे आहेत। शोल्डरला दोन्ही बाजूनी लॉक करायचं, शक्यतो डबल टिप करायची द्यायची, म्हणजे ते लवकर उसवत नाही। तर सेम दुसरा शोल्डरसुद्धा इथं मी जॉईंट करून घेते। तर बघू शकता आता हा पार्ट इथं रेडी झालेला आहे। आता आपल्याला जी पट्ट्या लागणार आहे ना तर त्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत। तर ह्या पट्टीची लांबी आपल्याला ह्या भागापासून ते पाठीमागच्या भागापर्यंत पुरेल एवढी पाहिजे आणि ह्याची रुंदी सांगायचं झालं तर पूर्ण काठ आहे ना तो खणाच्या कपड्याचा, तर तो मी पूर्ण काठ इथं घेतलेला आहे। आणि आधी मी 1 वर्षाच्या मुलीसुद्धा शिवला होता, 1 वर्षाच्या मुलीसाठी, तेव्हासुद्धा मी हा पूर्ण काठ घेतलेला होता। तर बघू शकता इथं कडेने आपल्याला टिप द्यायची आहे आणि काठाची सरळ बाजू खालच्या साईडने आहे, उलट्या बाजूवरती मी आता स्टिच केलं आहे आणि ते कडेने प्रॉपर शिलाई लागली का ना ते चेक करायचं शोल्डरच्या तिथे, नाहीतर मग ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे। तर हे बघू शकता असं प्रॉपर मी इथं स्टिच केलं। तर आता बघा इथं व्यवस्थित शिलाई लागली गेलेली आहे। तर याच्यावरती आता आपण दाबटीप देऊन घेऊया। दाबटीप नाही दिली तरी चालेल, पण दाबटीप दिल्याने ते दिसायलाही छान दिसतं किंवा थोडंसं दबलंही जातं। तर हे बघू शकता। तर आता शोल्डर जो आहे ना तर त्या शोल्डरपेक्षा ना आपली जी पट्टी आहे ती थोडीशी जास्त लांब आहे। तुम्ही जर बघितलं तर एक अर्धा इंच एवढी पट्टी आहे ना, तर जास्त आहे, रेड कलरची जी पट्टी आहे ती बघू शकता। तर आता मी इथं दुसरी एक पट्टी घेतलेली आहे, ज्याची मी तुम्हाला रुंदी दाखवते किती आहे। तर 5 इंच रुंदीची पट्टी आहे आणि उंचीला जी आपण काठाची पट्टी घेतलेली आहे तर त्या पट्टीपेक्षा डबल उंची लांबी असावी लांबीसाठी। तर हे बघा आता हे मी इथं पट्टी घेतलेली। आपली जी खणाची पट्टी आहे तर तिला अशा प्रकारे आतमधून फोल्ड करायचे। तर हे बघा आता ह्या पट्टीला आपल्याला पहिलेच इथं प्लेट टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण ही पट्टी आपल्या काठाच्या पट्टीच्या आतमध्ये जॉईंट करू ना
त्यावेळेस ती व्यवस्थित लागली जाईल, नाहीतर आपण तिथे जर प्लेट टाकत बसलो तर ते फिनिशिंग अजिबात चांगलं लागणार नाही त्यासाठी. तर हे बघा असे मी इथं पूर्ण पट्टीला प्लेटा टाकून घेतल्या. आता ही प्लेटावाली पट्टी आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे प्रॉपर. हे बघा असं व्यवस्थित पकडायचं आणि इथून आता आपल्याला ही शिलाई कवर करायची आहे. जो रेड काठाचा कपडा आहे तर तो आतमध्ये मी फोल्ड करणार आहे, जेणेकरून बरोबर शोल्डरवरती यायला पाहिजे त्यासाठी. हे बघा आधीच प्लेट टाकून घेतल्यामुळं आपल्याला हे जॉईंट करणं खूप जास्त सोपं जातं आहे. आणि प्लेटा व्यवस्थित पकडायच्या नाही तर आतमध्ये दुमडलं गेलं तर ते अजिबात बरोबर वाटणार नाही त्यासाठी. तर हे बघू शकता. हे बघा अशा प्लेटा सरळ हाताने करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच मग इथं टीप देऊन घ्यायची. तर आता मी इथं टीप देऊन घेतलेली आहे. तरी ही जी आपली प्लेटांवाली पट्टी आहे ना तर तिला थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे आपल्या ज्या प्लेट टाकल्यात ना तर त्या प्रॉपर जशाच्या तशा बसल्या जातील. बघू शकता असं ज्यावेळेस मधून फोल्ड होईल तर तो एकदम छान दिसणार आहे. तर आता दोन्ही साईडला मी व्यवस्थित प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत, म्हणजे फ्रिलची जी डिझाईन आहे आपली तर रेडी होईल. तर आता मी इथं दुसरा अस्तर घेतलेला आहे. 2 अस्तरचे कपडे घेतलेत जे आपल्या खालच्या घेरसाठी आपण वापरणार आहोत. तर सगळ्यात पहिलं मी याची उंची दाखवते. तर पूर्ण फ्रॉकची उंची किती आहे त्याच्यामधून वरच्या पार्टची आपली 9 इंच उंची कमी करायची आहे. 10 घेतलेला आपण मार्जिनसोबत. तर 9 इंच कमी करून जी काही खालच्या फ्रॉकची गुडघ्याच्या खालीपर्यंत जेवढी उंची पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. मी इथं 14 इंच उंची घेतलेली अस्तरची आणि रुंदीला साधारणतः 35 ते 40 इथपर्यंत लांबी मी घेत असते कपड्याची, जेणेकरून भरपूर घेर यावा त्यासाठी. आता अस्तरच्या कपड्यापेक्षा ना जे मेन फॅब्रिक आहे ते 1.5 इंच एवढं जास्त असलं पाहिजे, किंवा 1-1.5-2 इंच जास्त घेतलं तरी पण चालेल. तर आता सरळ उलटं चेक करायचं आहे. सरळ भाग खाली ठेवायचा. उलट्या बाजूवरती आपल्याला जो अस्तरचा कपडा आहे ना तर तो ठेवायचा आहे उलट्या बाजूवरती. हे बघा अशा प्रकारे. आणि मग इथून आपल्याला ही शिलाई कंप्लीट करायची आहे. तर अशा प्रकारे मी इथं शिलाई कंप्लीट केली. तर आता कपडा जॉईंट झाल्यानंतर आपल्याला प्लेट द्यायचे आहेत. तर 1.5 ते 1.25-2 इंच इतकं सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग प्लेट टाकायला सुरुवात करायची. आणि प्लेट ह्या सगळ्या एकाच मापाच्या पाहिजेत, एक छोटी एक मोठी असं अजिबात करायचं नाही. सेम मापाच्या सगळ्या प्लेट टाकून घ्यायच्या. आणि प्लेट टाकल्यानंतर एक अंदाज घ्यायचा की आपलं इथं जे काही रुंदी आहे ना तर तेवढ्या रुंदीमध्ये ह्या सगळ्या प्लेटचा पार्ट आहे ना तर तो बसला पाहिजे. वरचा पार्ट इथं सरळच घ्यायचा, त्याच्यावरती आपला खालचा जो आहे ना उलटा ठेवायचा. आणि ज्या पण शिलाई आता प्लेट टाकण्यासाठी दिली होती त्या शिलाईच्या वरती आपली ही जी शिलाई आहे ना तर ती आली पाहिजे. इथे मी डबल शिलाई कमरेमध्ये करून घेते. आता सेम पद्धतीनं मी ना दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच प्लेटा टाकून घेणार आहे बघा. तर हे दिसायलाही खूप जास्त सुंदर दिसतंय. तर आता दोन्ही साईडला मी ते व्यवस्थित प्लेटा टाकून पार्ट कंप्लीट केला आहे. त्यानंतर आता आपण सरळ भागाकडूनच याला फिटिंग करून घेऊया अगदी कडेनी. आणि सरळ भागाकडूनच याला दोरीसुद्धा म्हणजे कमरेतली जी नॉड आहे ना तर तीसुद्धा इथं बसवून घ्यायची, म्हणजे ती छान फिनिशिंग सहित लागली जाते. आणि किती जरी ओढली तरीसुद्धा ती निघत नाही, मग तिला कितीही ओढू द्यात. सेम पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथं फिटिंग टाकणार आहे. लक्षात ठेवा ही जी फिटिंगची टीप आहे ती द्यायची असेल ना त्यावेळेस आपण ज्या प्लेटा टाकल्यात ना तर तो पार्ट ह्या फिटिंगच्या ह्याच्यामध्ये नाही आला पाहिजे, कडेच्या ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण उलटं करून फिटिंग करू तर त्यावेळेससुद्धा ह्या ज्या प्लेटा आहेत ना तर ती थोड्याफार आतमध्ये गेल्या तरी चालतील, पण प्रॉपर त्या बाहेर कशा राहतील याकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर जो जास्तीचा कपडा ना तर तो मी कट करून घेतला. आता या फ्रॉकला मी उलटं करून घेते आणि मग आपलं जे काही 1.5 किंवा 1.25-2 इंचावरती जे फिटिंग आहे ना तर ते फिटिंग टाकते. आणि फिटिंग टाकायच्या आधी बघा मी सगळ्या प्लेट आहे ना ते हाताने आतल्या साईडला सावरून घेतल्यात आणि त्याच्यानंतर आता मी इथं फिटिंग टाकते. कोणताही जो काही फिटिंगचा प्लेटांचा पार्ट आहे ना तर तुम्ही फिटिंगमध्ये येऊ दिला नाही आहे, किंवा जी आपण कमरेत नॉड बसवली तीसुद्धा मी तर सरळ ठेवली आतमध्ये हात टाकून. आणि त्याच्यानंतरच मी इथं फिटिंगची टीप देऊन घेतलेली आहे खालीपर्यंत आणि सगळ्या शेवटी इथं लॉक करणार आहे. आता याच्या शेजारीच आपण दुसरी अजून एक फिटिंगची टीप टाकून घेऊया आणि सेम पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा फिटिंग टाकून घेऊया. बघू शकता मी इथं दुसऱ्या साईडला सुद्धा इथं फिटिंग टाकून घेते. आता आपण इथं सगळ्या शेवटी बघा लटकन जे कमरेमध्ये नॉड लावले तर त्याच्यासाठी आपण लटकन लावून घेऊया.
इथं मी जी काही त्रिकोणाची लटकन असतात तर ती छोटी लटकन इथं मी लावून घेते आणि त्यानंतर मग आपल्याला अजून एक छोटा तुकडा कट करून घ्यायचा आहे नॉटचा आणि पाठीमागे बटनसाठी आपल्याला इथं लूप तयार करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे ठेवायचं, जेवढं तुमचं मोठं बटन असेल तेवढं त्याच्यातून बटन व्यवस्थित जाईल अंदाजे इतकं तुम्हाला घ्यायचं आहे आणि इथं प्रॉपर लॉक करून घ्यायचं आणि मग जो जास्तीचा कपडा आहे ना तर तो जास्तीची जी नॉड आहे ना तर ती कट करून घ्यायची, आतल्या साईडने जी येईल ना ती, हे बघा अशी कट करायची आणि आपल्या इथं बटन लावण्यासाठी लूप छोटंसं तयार झालेलं आहे। आता दुसऱ्या साईडला आपण बटन लावून घेऊया आणि मग झाली आपली फ्रॉक रेडी। तर कसं वाटलं ह्या फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।